त्याचं बिलिंग तुम्हाला बिल कसं करतात, पैसे वापस कसं देतात, बिल घेतल्यानंतर बाहेर प्रॅक्टिकल जे नॉलेज आजचं थेरॉटिकल नॉलेजपेक्षा माझ्याकडे जवळजवळ 20 ते 25 स्कूलच्या ट्रिप आल्या. पण ही पहिली ट्रिप आहे की त्यांनी मुलांना प्रॅक्टिकली पैसे आणून त्यांना बिल करून बिल घ्यायला लावलं. ह्या गोष्टीचं विशेष कौतुक की ॲक्च्युली थेरॉटिकल नॉलेज देण्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली डेमो देताय किंवा प्रॅक्टिकली दाखवते. याबद्दल शाळेचं विशेष अभिनंदन की प्रॅक्टिकली तुम्हाला ते एवढं चांगलं देतात. तसंच सुपर मार्केटमध्ये काय असतं तुम्हाला समजलं ना, बघितलं तुम्ही काय काय असतं. सकाळी उठल्यापासून काय लागतं आपल्याला, कोलगेट ब्रश लागतो. आपल्याकडे ब्रश पासून तर झोपेपर्यंत लागणारे कपडे असतील ते सगळं भेटतं. आईस्क्रीम भेटतं, डाळी, तुम्हाला डब्याला काय काय लागतं तुम्हाला सगळं हे लागतात ना, सर्व डाळी भेटतात, राईस भेटतो, कपडे भेटतात, काय तुम्हाला पावडर लागतं, तेल वगैरे तेल लावतं, इथं सगळ्या गोष्टी भेटतात, बिस्किट लागतात, सगळ्या गोष्टी भेटतात ना. पहिल्या किराणा दुकानं छोटी होती, तिथं काय लिस्ट द्यायची आणि मम्मी पप्पा सामान घ्यायचे. आता सुपर मार्केट ही नवीन कन्सेप्ट आलेली की ती तुम्हाला कळावी की बास्केट घेतल्यानंतर प्रत्येक सामान तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या मम्मी पप्पाला सांगू शकता की आपल्या एरियामध्ये बरेचसे पालक तर तुमचे येतच असतील आपल्याकडे, पण तुमच्या वडिलांना सांगू शकतात, मम्मीला सांगू शकतात आपल्याकडे एक चांगलं स्टोअर आहे, आम्ही त्या स्टोअरला गेलो, खरेदी केलो, इथं काय काय दिसलं आणि तुम्ही काय काय केलं हे सगळं आई बाबांना घरी सांगणार. ज्यांच्याकडे बिलं आहेत, ज्यांनी बिलं बनवलेली ना, तुम्हाला बिल दिलं ना तुम्ही खरेदी केलेली, ते घरी मम्मी पप्पाला दाखवायचं मी 10 रुपयाचं सामान घेतलं, चॉकलेट घेतलं, कॅडबरी घेतलं, त्याचे 3 रुपये वापस आणले. हे कोणी सांगायचं, तुम्ही सांगायचं. आणि यानंतर ज्यावेळेस तुम्ही मम्मी पप्पा सोबत या खरेदीला याल त्यावेळेस मम्मी पप्पाला जे पाहिजे तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बास्केटमध्ये टाकायचं आणि ते बिल करायचं. मम्मी पप्पाला सांगायचं मी पैसे देते, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही खात्री करून घ्या मी बरोबर देते का, बरोबर घेते का. लाईफमध्ये थेरॉटिकल नॉलेज देणारे भरपूर आहे, पण प्रॅक्टिकली तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः तुमचे शिक्षक तुमची शाळा करून घेते, ही फार चांगली गोष्ट आहे. तसंच तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करावी आणि आई वडिलांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तसंच तुमच्या याबद्दल शाळेत तुम्ही विशेष अभिनंदन करतो.